नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक शहरातील खड्ड्यांमुळे नागरिक पूर्णतः त्रस्तावले। मागील आठवड्यात मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात स्थानिक प्रशासन आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस अधिकाऱ्यांची बैठक पार पडली। या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकमधील खड्डे हे केवळ MNGLच्या अतिशय संथ गतीने चाललेल्या कामामुळे झाल्याचं स्पष्ट करत अधिकाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावलेले होते। मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या या बैठकीनंतर मनपा प्रशासन खडबडून जागं झाल्याचं पाहायला मिळतंय। बैठकीनंतर 5 दिवसात शहरातील 5000 खड्डे बुजवण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली। आतापर्यंत आपण ऑन ॲव्हरेज 5000 पेक्षा जास्त खड्डे बुजवले आहे। हे तर आहे जे छोटे छोटे खड्डे बुजवले आहे, जे आपले मेन क्रिटिकल रोड्सला अडचण आहे। समजा आंबड सातपूर लिंक रोड आहे, आपला बारदान फाटा रोड आहे, मखमलाबाद रोड आहे, ह्या 3 रोड्सला खूप अडचणी आहे। आम्हाला पण माहिती आहे तिथे काय झालं आहे, आपण सिवरेजचे वॉटर सप्लायचे 1800 mm पर्यंतचे खूप मोठे व्यासाचे पाईपलाईन टाकले आहे। त्याच्यामुळे ते परत सेटल होतात, बिकॉज इथे सगळे हेवी ट्रेलर व्हेकल चालतात। आता त्याच्यासाठी मग आमची काय उपाययोजना, अपार्ट फ्रॉम 5000 खड्डे जे बुजवले या ठिकाणी डेली रात्री आमच्याकडे सगळे जिओ टॅग फोटोज आणि व्हिडिओज पण मी शेअर करते माझ्यासोबत। डेली रात्री आमची 4-5 गाडी एक रोडवर उभे राहून परत खडी मटेरियल टाकताय, बिटुमेनच्या बाइंडिंग मटेरियल टाकतोय आणि थोडा पावसाळ्यात उघडला तर आपण तिथे MPM पण इमिजिएटली करू अशा प्रकारचा। परंतु डेली रात्री तिथे आमचं काम चालू आहे आणि खडी चांगला बिटुमेन मटेरियल किंवा कोल्ड बॅच एस्फॉल्ट मिक्स्ड जे मटेरियल आपण वापरतोय ते आपण प्रत्येक ठिकाणी टाकतोय। एकूणच आतापर्यंत शहरातील 5000 खड्डे बुजवलेत, मात्र बारदान फाटा, सातपूर अंबड लिंक रोड आणि मखमलाबाद रोड येथील खड्डे बुजवण्यासाठी अडचणी येत आहेत। मात्र तेही लवकर बुजवले जातील अशी माहिती मनपा आयुक्तांनी दिली आहे। त्यामुळे आता नाशिककरांना खड्ड्यांपासून मुक्तता मिळणार असून लवकरच खड्डेमुक्त प्रवास होण्याची चिन्ह आहेत। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।